शेअर मार्केट मराठीच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे, सर मागील 2 महिन्यांच्या सरासरी व्हॉल्यूमपेक्षा 10 पटीने व्हॉल्यूम वाढला असेल तर त्याचा स्क्रीनर तयार करा ना. चार्टिंगवर हा स्कॅनर तयार केलेला आहे. आपल्याला ह्या ठिकाणी सर्वात पहिले व्हॉल्यूम सिलेक्ट करायचं आहे. डेली व्हॉल्यूम आपण इथे घेतलेलं आहे. त्यांनी टाईम फ्रेम जी ती सांगायला पाहिजे होती, परंतु आपण डेली टाईम फ्रेममध्ये जे ते घेतलेलं आहे, डेली व्हॉल्यूम घेतलेलं आहे. ते ग्रेटर दॅन पाहिजे आपल्याला, म्हणजे जास्त पाहिजे, 10 पट पाहिजे. त्याच्यामुळे सरासरीपेक्षा पाहिजे म्हणून आपण इथं सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज, ॲव्हरेज म्हणजे सरासरी ते घेतलेले आहे. आणि SMA घेतल्यानंतर या ठिकाणी व्हॉल्यूम आपल्याला कंपेअर करायचं आहे, तर ते व्हॉल्यूम घेतलेले आहे. 2 महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आपण 2 महिन्यांमध्ये साधारणतः 45 दिवस ट्रेडिंग होते. 44 ते 45 दिवस ट्रेडिंग होते. म्हणून आपण या इथं SMA 45 घेतलेला आहे. व्हॉल्यूमचा SMA 45 आणि तो 10 पटीनेपेक्षा जास्त पाहिजे म्हणून इथं गुणिले नंबर 10 केलेलं आहे आणि हे सेव्ह केलेलं आहे. हे सेव्ह केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्टॉक्स जे ते मिळत आहेत, आपण त्यांना बघूया. NDL व्हेंचर्स या ठिकाणी खाली तुम्हाला व्हॉल्यूम दिसेल. NDL व्हेंचर्समध्ये बघा 10 पटींपेक्षा जास्त व्हॉल्यूम आलेलं आहे. यात्रा यात्रा कंपनीमध्ये 10 पटींपेक्षा जास्त व्हॉल्यूम आलेलं आहे. सोनाटामध्ये व्हॉल्यूम जे ते चांगलं जास्त आलेलं आहे. ॲपेक्स फ्रोझन फूड्स त्याच्यामध्ये आलेलं आहे. गांधी स्पेशल ट्यूब्स याच्यामध्ये आलेलं आहे. स्टार सिमेंट त्याच्यामध्ये आलेलं आहे. रिलायबल डाटा त्याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे स्टॉक्स जे ते चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा. Instaवर फॉलो करा. धन्यवाद.